रविकांत तुपकरांच्या जामीन अर्जावर आज फैसला होणार आहे। कोर्टात जाण्याआधी तुपकर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। तुरुंगात गेलो तरी लोकसभा लढणारच असा ठाम निर्णय रविकांत तुपकरांनी घेतला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांचे मेळावे सध्या सुरू आहेत। बुलढाण्यातील आंबोडामध्ये एल्गार परिवर्तन मेळावा पार पडलेला आहे। सुनावणी झाली, पोलिसांनी अर्ज दाखल केला होता। आज 21 फेब्रुवारीला निकाल येणार आहे। काय प्रतिक्रिया असणार? नाही, मी हा निकाल ऐकायला उत्सुक आहे, कारण माझ्यावर जे काही खटले दाखल आहेत ते सगळे आंदोलनाचे आहेत, सत्याग्रहाचे आहेत आणि त्यातले 80% खटले ॲक्विट झालेले आहेत, म्हणजे मी त्याच्यामध्ये निर्दोष झालेलो आहे। परंतु शेतकरी चळवळीचा आवाज दाबण्याच्या हेतूनं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा जनसंपर्क तुटला पाहिजे, मी लोकांच्या संपर्कात राहू नये अशी काही नेत्यांची भावना आहे। ज्या लोकांना मैदानात आम्हाला हरवता येत नाही त्या अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करतायत। बुलढाण्यातले प्रस्थापित जे नेते आहेत त्यांना तुमचं काही भीती वाटते? प्रश्नच नाही। मला सांगा, मी इतका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझी आई शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात, मी लय फाटक्या घरातला पोरगा आहे ना। माझ्यासारख्या फाटक्या घरातल्या पोराला रोखण्यासाठी किती नेत्यांना ताकद लावावी लागते, तुरुंगात मला टाकावं लागतं, काही गुन्हा नसताना की जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे। मग आता रविकांत तुपकरला मैदानात नाही आपण चितपट करू शकत, म्हणून अशा पद्धतीने कारवाया करायच्या। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून हा विषय सुरू आहे, चर्चा सुरू आहे संपूर्ण राज्यभर। तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा काही फोन आला, काही बोलणं झालं या विषयाचं? नाही, राजू शेट्टींचा मला काही फोन आला नाही। मला वाटलं होतं की मी एवढा संकटात आहे किंवा हे सगळे प्रस्थापित नेते माझ्या विरोधामध्ये मला तुरुंगात टाकण्यासाठी षडयंत्र रचतायत। एखादा फोन त्यांचा येईल सहानुभूतीचा, पण त्यांचा काही फोन आला नाही। कदाचित त्यांना हे माहीत नसेल, महाराष्ट्राला माहीत आहे की मला तुरुंगात टाकतात, पण राजू शेट्टींना हे माहीत नसेल की कदाचित आमच्या विरुद्ध अशा कारवाया सुरू आहे। कॅमेरामन सई कारवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।